आणि गोरक्षनाथाला धडा शिकवण्यासाठी ज्यावेळेला झोळी खेचून घेतली त्यावेळेला गोरक्षनाथ त्याच्यावर धावून गेले भाल्यासकट. तर त्याच्या शरीरातून ते बाहेर जाऊन पडले, पण दत्ताच्या शरीराला कुठेही भोग पडले. ही आमची धारणा आहे, हे तेजस्वी शरीराची धारणा आहे. आज एवढंसं तेज आणि बाहेर त्याच्या नौपट आहे म्हणून शरीर चिकटू नये. पण हा विचार दृढ होऊन त्याच्यावर आम्ही कधी मन एकाग्र केलंय का? तर दॅट व्हिज्युअलाइज बॉडी विच इज नॉट एट ऑल अ फिजिकल सायन्स, अशा धारणेत मी जगतो असं तुम्ही कधी स्वतःच्या ठिकाणी ते जर धारणा झाली तर शांततेचा विचार करायची जरूर नाही. कोणी यावं समोर शांत. आमच्याजवळ बसतात लोक खांद्यात डोकं टाकून, कुशीत डोकं टाकून, मांडीवर डोकं, 5 मिनिटात शांत. ज्याला हवी जो आमच्या दर्जाने विचार करून येतो ना, तो तर खिशात तुम्ही जसे 5 पैसे कमवता मेहनत करून 5 रुपये, तो 50 वर्षाची शांतता घेऊन जातो. पण जगणं असं हवं. तेव्हा ह्या जगण्यामध्ये कॉझल बॉडीमध्ये धर्म हे शरीर आहे आणि विश्वाच्या तेजाच्या प्रकाशामध्ये ह्या शरीर टिकून आहे. तो प्राण आतनं गेला की बाहेरचं तेज सगळं नाहीसून बॉडी डिकॉम्पोज होती आणि घाण त्यातनं बाहेर पडते. किडे सुद्धा बाहेर पडतात आणि जनावर येऊन शरीराला साफ करतात, जाळलं नाही. पण बॉडी इज नथिंग बट इज ओनली एनलाइटनमेंट ऑफ इज ओन. त्या विश्वाचं जे काही तेजोराशी जगतपते असे श्रुतीमध्ये म्हटलंय की मी तेजाच्या राशीच जगतो. तो केव्हाही प्रकाशात निर्माण होतो आणि प्रकाश रूपानेच निर्माण होतो. या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता असं म्हटलं. शक्तीच्या रूपाने तो प्रकट होतो. या देवी सर्व भूतेषु प्रकाश रूपेण, प्रकाशाने सुद्धा मी राहतो असं म्हटले. नमस्तस्यै 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 नमो नमः. तेव्हा जसं माझं राहणं आहे तेजात, त्या तेजातच मी प्रगट होऊन राहतो आणि केव्हाही कोणाला दिसतो नाही, पण दर्शन देतो, त्याला दाखवून देतो की मी आलोय. आणि अशा तऱ्हेनं सर्वतोपरी जाणीव देऊन सर्व प्रकारचं ज्ञान एक परमेश्वराची हस्ती आमच्या ठिकाणी आहे. अन्यथा शरीर मी नाही, मन मी नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, अंतःकरण पण नाही. त्या सगळ्यांचा समन्वय साधून एक तेजरूप जो काही मी आहे तो मी आहे असं जेव्हा मनुष्याला शिकवेल तर हेच ज्ञान प्रत्यक्ष जीवनात तुम्हाला हे जीवनात जगायचंय. आणि फार संन्यासी इट इज इन प्रॅक्टिकल, जसं सायन्समध्ये प्रॅक्टिकल करतात. कायम नाही इदम शरीर, मी हे शरीर नाही, हाच जग, देव देव कुछ नाही. आणि गुरु हाच देव, गुरुची सेवा करणं. त्या ह्या कृतीमध्ये तो राहणारा शेवटी त्याला सांगतो की शरीर मी नाही, शरीरामध्ये राहणारा प्राण मी नाही, प्राणाला धारण करणारा व्हायटल फोर्स दॅट विच आय होल्ड इन विदिन मी नॉट आउटसाइड. विश्वाचं केवढं मोठं जरी तेज असलं तरी विश्वाच्या कार्यासाठी म्हणून निर्माण झालेला धर्मरूप शरीर, त्यापासून काय कार्य घ्यायचं तेवढ्यासाठी जरूर पुरती शक्ती अंतःकरणामध्ये सच्चिदानंद स्वरूप होऊन तेवढाच प्राण विरलवायूच्या रूपाने श्वासाने आमच्या ठिकाणी स्थिर झालेला आहे. विश्वातला प्राण परमेश्वराने आपल्या ठिकाणी स्थिर केलेला आहे. तेव्हा जरी प्रकाश रूपाने राहिलो तरी संन्यासाला मात्र स्पष्ट ही जाणीव देऊन जगावं लागतं. तर अशा तऱ्हेने जेव्हा विचार करून संन्यासी जगतो तो सुद्धा एकाग्र होतो. त्या लक्षात एकाग्र होण्याचे मार्ग, तुमची मनाची भूमिका काय ह्यावर बोलता येईल दरेक व्यक्तीशी. पण जनरल रुटीन असं आहे की सामान्यत्वाने एकाग्रता ही कोणत्याही जीवाला रागून पिडून चिडून जरी तरी त्यालाही एकाग्रता हवी आहे. ज्याला समजूत आहे त्यालाही एकाग्रता हवी आहे. जो विशेषत्वानं विश्वाची धारणा समजून असतो त्यालाही एकाग्रता हवी आहे. हे सगळं विश्व व्यर्थ आणि फोन आहे असं ज्याला समजलंय त्याला सुद्धा एकाग्र हवी. आणि एकाग्रतेत राहायला शिकला तरच खरेखर परमेश्वर प्राप्ती आहे. नाही तर जप केला तरी ते बायकन पुरुष होऊन जाऊन किती विचार येतात, नको वाटतो जप, उठून जातो आम्ही. ही बडबड काय आहे की हे सगळं ते ज्ञान समन्वयाने तुमच्या ठिकाणी कमीत कमी विचारांनी स्थिर व्हायला पाहिजे. आणि ते स्थिर झालेलं ज्ञान लक्षात ठेवून माझ्या जीवनाचं एक एक मिनिट नक्की केलं पाहिजे. हा स्वभाव तुमच्या ठिकाणी घडत नाही, म्हणून तुम्हाला एकाग्रता प्राप्त होते. आणि विचार आम्ही किती समजलं तरी जी समजून तुमच्या ठिकाणी राहणार नाही. हा विचार लक्षात ठेवून आमच्या जीवनाचं एक एक क्षण आम्ही त्या निर्णयाने राहायचंय असं जेव्हा तुमच्या स्वभावात वर्तन घडेल त्यावेळेला तुम्हाला परमेश्वराची एकाग्रता किंवा शांत, तुम्हाला हवी असलेली शांतता
किंवा त्याचं सारं वैभव धारण करून ज्यांनी विश्व उत्तम तऱ्हेनं निर्माण करून तसंच तसंच टिकवलंय. असं सर्व ठिकाणचे पंचतत्वापासून ते आपल्या ठिकाणी 25 तत्वांनी विभाजन झालेला जो देह प्राप्त झालाय त्या ठिकाणी सुद्धा ही सगळी तत्व जशीच्या तशीच आहेत. असं एक सारखं निधिध्यासानी, विचारांनी, स्वाध्यायानी, धारणेनी, विचारांच्या प्रवाहाने, योगाच्या गतीनं हे तुम्ही तुमच्या ठिकाणी स्थिर केलं पाहिजे. तरच ही ईश्वराची एकाग्रतेच्या माध्यमातून होणारी पूजा ही तुमच्या ठिकाणी सफळ होईल. एवढं बोलून आपलं प्रवचन पुढं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी महाराज की जय. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. समर्थ संत श्री नाना महाराज की जय. प्रभु श्री रामचंद्र की जय. भगवान श्री कृष्ण की जय. आज दत्त जयंती निमित्त प्रवचन ठेवलंय. त्याचा विषय मागे आपण मनुष्य ईश्वर मार्गात जाताना आपल्या व्यावहारिक बुद्धीमधून ज्ञानाच्या कक्षेमध्ये जो स्वभाव घडवतो त्याला व्यवहारातल्या स्वभावाव्यतिरिक्त एक नाव आहे, त्याला वृत्ती असं म्हणतात. आणि वृत्तीविषयी आपलं बोलणं झालं होतं. आणि त्या वृत्ती हा आमच्या जीवनाचं वळण होऊन जातं. आणि असा कळत न कळत, जाणून बुजून तर नाही, पण ईश्वराची जी काही मानवी जीवनाचा विकास घडण्याची जी काही निश्चितपणा आहे त्यामध्ये त्याला आंगवळण लागून जो स्वभाव घडतो त्याला बुद्धीच्या पलीकडची धारणा आणि त्याला वृत्ती असं म्हणतात. आता या वृत्ती माझं पूर्वी आणि आत्ताच्याही प्रवचनात मी म्हटलंय की बुद्धी नेहमी दगा देते, सदैव दगा देते. व्यवहारात काही अल्पकाळ थोडासा फायदा होत असेल, कार्यप्रसंग निभत असतील, परंतु सगळे आराखडे खोटे पडतात. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपला घडवलेला स्वभाव हा ईश्वर मार्गाकडे आपल्याला रोखून धरतो, अशी विषयाची मांडणी केली होती. योगाविषयी अभ्यास करताना काही गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे. ईश्वर मार्गात जायचं तर यम 5 आहेत, नियम 5 आहेत, आहाराचे नियम 5 आहेत, प्रत्याहाराचे नियम 5 आहेत. आणि ह्या प्रत्याहारापर्यंत जो काही अभ्यास करावा लागतो तो जीवनामध्ये प्रत्यक्ष वागण्यामध्ये करावा लागतो. आता सामान्य माणसाला आपलं जीवन अडी अडचणी, त्रास, वेळ, कटकट, प्रसंग पाहून वेगळ्या धोरणाने वागावं लागतं. एक जीवनाचा प्रवाह निश्चित नसतो. किंवा कुठल्याही प्रकारचं जीवन जगलं तर मनाची समजूत एक आणि अशी भक्कम नसते. त्यामुळे त्या माणसाला वाटतं की संसारात तर मी त्रासतो, नागावला जातो, निश्चित काही समजू शकत नाही, वागू शकत नाही. त्यामुळे त्याच्या मनाला नेहमी अस्वस्थता आणि सदैव कुठेतरी आपलं चुकतंय, आपला काय आता हिशोब नाही, पाड नाही, कंटाळवाणे जीवन आहे, अशा नाना तऱ्हेच्या विचाराने मनुष्य हैराण होतो. काय करू काय नाही सुचत नाही. आणि मग जगेल तसं, सुचेल तसं, मनाला बरं वाटेल, कोणाचं काही ऐकून म्हणा, अनुकरणाने मनुष्य ईश्वर मार्गाला लागतो. त्यातही बराच काळ निघून गेलं तरी त्या आपल्या इच्छेप्रमाणे काही यश प्राप्त होत नाही. आणि सदैव ईश्वराची मदत मिळावी असं मात्र वाटतं. आणि कोणतेही व्यवहारातले ज्या काही अडचणी प्रसंग आहेत ते व्यवहाराने सुटतात, पण त्यावेळेला ते कोणाला मान्य नसतं. तर एकच संसार, एकच प्रकारचा, लहानाचं मोठं होणं, मोठ्यापणाचं तरुण होणं, तरुणाचं म्हातारपण होणं, हा एक निसर्गाचा निश्चित क्रम आहे. त्यातनं कोणी सुटत. त्या लॉ ऑफ नेचर मध्ये तुम्ही कोणत्याही देवाचं किती केलं, काही केलं तरी निसर्गाप्रमाणे तुम्हाला तरुण व्हावं लागेल, आपत्तीला तोंड द्यावं लागेल, शरीराच्या संकटात सापडावं लागेल, मानहानी सोसावी लागेल, त्याच्यातून स्वभाव घडवावा लागेल. आणि त्यावेळेला मनाच्या भूमिकेमध्ये बरं वाईट ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला हळूहळू माहिती मिळते. चुकलं माकलं, कोणी दोष दिला म्हणजे माणसाला कळत जातं की आपण असं वागायला नको. परंतु सुरुवातीच्या भूमिकेमध्ये तो फक्त शरीराला ओळखूनच जगत असतो. त्यामुळे त्याच्या आतला प्रमाद पुष्कळ घडत असतो.
एकसारखी मनात भीती निर्माण होत असते आणि त्यावेळी तो नेहमी त्रस्त असतो. आता उपनिषदामध्ये किंवा वेदामध्ये ईश्वराची जी काही उपासना करायची, ईश्वरासाठी जे काही कर्म करायचं, त्यात बहिरंग आणि अंतरंग असे दोन रंग आहेत. बहिरंगाने आपण काही अनुकरणाने करू शकतो, भजन कीर्तन करू शकतो. कोणी स्तोत्र म्हणून कोणाचं भलं झालं की ते स्तोत्र आपण म्हणायचा प्रयत्न करतो, आरती करत बसतो तासन तास. अशा नाना तऱ्हेच्या हॉबीज आपल्याला लागतात. तत्वज्ञानाचं वाचून बोलता आलं म्हणजे आपण ईश्वर झालो, अशा एक खोळ्या खोळ्या कल्पना माणसाच्या मनात असतात ईश्वर कर्म करताना. आणि त्यातनं जे काही मी थोडं करू त्या भांडवलावरती परमेश्वर माझा झाला पाहिजे हे शेवटी, पण परमेश्वरांनी माझं ऐकलं पाहिजे, माझ्या मनासारखं झालं पाहिजे, हा एकच हिशोब सामान्य मानवाजवळ असतो. त्यामुळे त्याला कधी मनाला स्वास्थ्यता नाही. ही जी त्याची बुद्धी निसर्गगम्य देहाच्या परिस्थितीत वागावं लागण्याने भ्रष्ट झालेली, पदोपदी त्रास देणारी, मानहानी स्वतःला लावणारी. नंतर लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षण, एकमेकाबद्दल आकर्षण राहणं, खाण्यापिण्याचं आकर्षण राहणं, कपड्याचं आकर्षण राहणं, रंगरूपाचं आकर्षण राहणं, नाना तऱ्हेच्या वस्तू त्यांचे आकार ह्याचं आकर्षण राहणं. त्या निसर्गाच्या दुसऱ्या नियमामध्ये आपण नाना प्रकारच्या आकर्षणामध्ये म्हणजे मोह आणि मायेमध्ये आमचं मन सदैव गुंतलेलं आहे. आणि तो मनुष्य ईश्वराकडे जाण्याचा प्रयत्न करणार. सगळेच तुम्ही आम्ही सगळेच करत आलो. आता जर ह्या परिस्थितीत मनुष्याने ईश्वर तर हा इष्ट आणि हवा असलेला देणारा, तुम्ही मागा तुमच्या मनाचा वर आणि माझा असं इष्ट होऊ दे म्हणा, तो काही दुसरं बोलत नाही. तुम्हाला बोलायला लावतो, त्याच्यावर तो शिक्का मारतो ऑफिसमध्ये, बाय ऑर्डर अँड इन द नेम ऑफ द गव्हर्नर ऑफ द स्टेट. तसा कसा असतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे. देवाला काही म्हणायचं नसतं जगात. तो तुमचं भलं करून काही जरी केलं तरी तो नामा निराळा राहतो. आणि तुम्हाला ईश्वर व्हायचं असेल तर काही करायचं नाही, आधी केलं तर आकाशात मन गुंतवायचं नाही. हा स्वभाव झाला तर ईश्वर व्हाल. आणि ते तर काही नाही, मन तर कायम ठेवायचं. आणि ईश्वराने आमच्या मनासारखं केलं एवढंच म्हणण्यामध्ये तुमचा अध्यात्म किंवा ईश्वर प्राप्तीचा विषय संपतो. त्या माणसांना आता आज जो विषय शिकायचा आहे वृत्ती, आणि ज्या वृत्ती आमच्या अंगवळणी पडतात त्यामुळे आम्ही देवापासून दूर जातो. हिच्या कल्पना आमच्या स्वभावात आम्ही दृढ करू शकत नाही. आठ योगानुशासन, योग तुमच्या पातंजली योगसूत्रामध्ये आठ म्हणजे मंगल. जर काही गोष्ट सांगितली असेल तुझे आणि आपलं मन परमेश्वराच्या ठिकाणी सदैव जोडलेलं आहे. मी माझं जे काही कृती असेल, कर्म असेल, ज्ञान असेल, भक्ती असेल, स्तुती असेल, ती मी परमेश्वराजवळ ठेवली आहे. परमेश्वराशी संलग्नित असं माझं मन तयार करून मी बाह्यांगाने माझी पूजा अर्चा व्यवहार सगळे करतो. काय पण परमेश्वराला विसरून कुठे माझी कृती नाही असा ज्यांनी आपल्या मनामध्ये निर्णय करून जो आपल्या कर्माला वळण लावतो त्याला इंग्लिशमध्ये कॉम युनियनच्या कॉन्जाईन असं म्हटलेलं आहे. औरबिंदूने सुद्धा योगाचं सर्वात सार समजवताना ज्यांनी आपल्या सर्व कृतीमध्ये मुळापासून अंतापर्यंत कुठेही परमेश्वर विसरला गेला नाही तत्वसार कोल्हापूरला जेरे स्वामी नेहमी सांगत असतात. तत्वसार एक सगळीकडे सगळ्या गोष्टी कृष्ण पाहायला शिका, देव पाहायला शिका. पण आम्हाला तर आमचं अस्तित्व आणि मनासारखं ह्याच्यामध्ये नवरा बायको मुलं भाऊ बहीण काका मामा सगळे घरात भांडत असतात. देव नुसता 5 मिनिटं पुसून बाजूला कोपऱ्यात ठेवून दिला घरात की साला चुपचाप बसून राहतो आणि आपल्या मनाचे तागडधन्य करायला मिळतात देवाच्या नावावर. आणि मग म्हणायचं कोणी करणी केली, कोणी सा बाप करणी करणारे येते. तर आमच्या म्हाताऱ्याच्या फोटोवर आमच्या लिहितात अक्कलकोट स्वामीचा भगवद्गीतेचा श्लोक आहे. अनन्यश्चिंतयन्तो माम ये जनाम पशुपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. लोक योगक्षेम म्हणजे आमचा संसार चांगला चालेल, मुलगा एकदम 5 वर्षाचा 25 वर्षाचा होईल, 5 वर्षाचा असताना त्याच्या हातात BA झाल्याचं सर्टिफिकेट असेल, ऑफिसमध्ये नोकरी करतो असं आया ना मुलगी होता तरी नवरा कसं म्हणजे ह्याची चिंता. तरी 18 वर्षाची वस्तू कोणी बाप लग्न करत नाही. कौतुक
मानसिक भूमिकेमध्ये वावरायचं. त्याला काय हवेने झडप मारून तो परमेश्वराकडे झडप नाही मारणार. मग मुलीला नवरा कसा मिळेल पहिल्या दिवसापासून जन्माला आल्यापासून आई काळजी करते, खाटीवर पडल्या मूर्खासारखं. राग आला तर हरकत नाही, पण तुम्ही खरोखर आपली दक्षाक्षी करून घेता. तर असो, परंतु अनन्य चिंतन अनन्य भावानं ज्याचं चिंतन केलं म्हणजे संसाराचा कुठलाही काडी मात्र विचार न करता. कारण तो उठल्यापासून आपल्याला आपोआप केलाच जातो. तोंड धुतलं जातं, परसाकडला जाणवतं, अंग धुतो, स्वच्छ होतो, चांगले कपडे घालतो, खाण्यापिण्याचे पदार्थ करतो, शाळेत जाणारी मुले शाळेत पाठवतो, सगळे बिन बोबाट करत असतो. तिथे प्रयत्नाची जरूर नाही. त्यात डोकं खपवून टाकायचं, संपवून टाकायचं, विचार करून. इतकी हुशारी तुमच्याजवळ आहे. बुद्धी काय जी आहे ना ती एवढीच आहे. म्हणून आमचे लोक सांगतात, साधू संत, अरे संसार तर आपोआप सकाळपासून संध्याकाळपर्यंत होतो. झोप सुद्धा आत्मा टाकला की झोप लागून जात. उठला की पुन्हा परमेश्वर कामाला लागतो. तुमच्या शरीराला आराम देतो, मनाला नाही देत. कारण तुम्हाला मन आवडत आहे ना. तुम्ही मन त्याच्याकडनं चोरून घेतले काहीतरी गुपचूप. जसे बायकोचे दागिने जुने सासू सासरे पळवतात नव्या सुनेसाठी, नाच सुनेसाठी, तसं तुम्ही त्या परमेश्वराकडून मन चोरून घेतले, आपल्याजवळ ठेवले. त्याला देत नाही तुम्ही. त्याचं तर नाही देत, पण तुमचंही देत नाही. खरं मन त्याच आहे. तर हे जे नाम पर्युपासते, असा ज्यांनी स्वभाव करून जे एकसारखे पुन्हा पुन्हा माझी उपासना करतात, अशा त्या लोकांचा तेषाम सतत नित्य उक्ताना, जे असे सदैव सतत सातत्याने नित्य नेहमी क्षणाक्षणाला माझ्याशी जोडलेले राहतात, त्यांचा योगक्षेम मी वाहतो. योग म्हणजे योगाच्या क्रिया, त्याच्या शक्तीचं शासन हे त्या माणसाच्या ठिकाणी निर्माण होते. आणि तो तीच व्यक्ती एक सोडून 1000 माणसावर नुसत्या बोलण्याने आपला प्रभाव जो त्या मनावर परिणाम निर्माण होतो, त्या प्रभावावरती व्यक्ती आपले जीवन घालवत असते. तो नाही म्हणत मी तुमच्यावर अनुशासन करतो. आज प्रशासन म्हणतात की अनुशासन पाहिजे. कोणी प्रशासनवाले कोणी अनुशासन करू मागत नाही. पण इथे ईश्वराच्या ठिकाणी जो जोडला गेला त्याच्या सत्तेने सगळं चाललं, असा ज्याचा मनाचा पक्का निर्धार झाला, दुसरं कोणीही जगात नाही. त्याची पूजार्चा कामाली. आता योगानुशासन, योग चित्तवृत्ती निरोध आणि बुद्धीने. आता बुद्धीमध्ये असं म्हटलंय, ज्या बुद्धीला तुम्ही तुमची बुद्धी समजता, ती बुद्धी 7 प्रकारची समजली जाते योगशास्त्रामध्ये. सामान्य बुद्धी, कंटाळाला की झोपायचं, भूक लागली की राक्षसासारखं खायचं, मनाच्या भूमिकेत खाणं झालं तर आवडीचं, चवीचं, स्वादाचं, निरनिळ्या प्रकारचे पदार्थ तयार करून खाण्याचं. भूक लागली की खाणं, झोप आली की झोप लागली, अस्वच्छ झालं की स्वच्छ होणं, तोंड बिन हात पाय धुवून. आणि त्यात जास्ती खुश व्हायचं म्हणजे कपडे चांगले स्वच्छ धुतलेले घालणे. एवढ्या या बुद्धीला साधी बुद्धी म्हणतात. पण त्यात तुम्हाला काय आनंद असतो झाला. ते पुरुषांनी जर शर्ट राहतं ते सगळे कॉलर टाईट करून सगळे उभे राहतात. लगेच कॉलरलाही टाईट करतात ना, आपले खांदे हलवतात. बायका अगदी साडी नेसलं की अंगावरती आपले आपोआप फिरून घेतात, जागच्या जागी असले तरी. इतकं तुम्हाला आपल्या सामान्य बुद्धीचं कौतुक आहे. ती बुद्धी तुम्हाला परमेश्वराशी जोडली जाण्याकडे कशी प्रवृत्त करेल. तुम्ही सारखी त्या बुद्धीला बाहेरच जाऊ देता स्वतःच्यापासून. आणि आमच्या परमेश्वराचं म्हणणं आहे सारखं त्याच्याशी जोडलेला. तुम्ही तर आपल्याला अपाशी जोडलेल्या मनाला आणि विचारांच्या कौतुकाला, म्हणजे फ्लॉवरपटमधल्या फुलांना जर्रा सुद्धा कोणाला हात लावू देत नाही. इतकं काळजीपूर्वक मन विहंगम पक्षाप्रमाणे इकडे तिकडे उड्या मारणारा आपल्या भोवती नाचून घेता तो परमेश्वराकडे जाईल. स्वभाव सुद्धा बदल करावा लागतो. हा देवाने दिलेला स्वभाव आहे. आम्हाला नावं ठेवायला अधिकार नाही. देवाचे झालो की देव झालो तरी सुद्धा, पण तुम्हाला लक्षात यावं म्हणून बोलणं आहे फक्त. तर हा जो स्वभाव आम्हाला निर्माण होतो सामान्य बुद्धीमध्ये, ऑर्डिनरी इंटेलेक्ट, जीवदशा, तुमच्या स्थितीत मी सुद्धा राहतो, नव्हतो राहत असं काही नाही. पण वेळेला सावध झाल्याने संभाव्य होईल. नंतर इंटेलेक्ट, बुद्धिमत्तेच्या कक्षेत आपल्याला शरीराला न मनाला जे वाटेल ते आवश्यक आहे का नाही पहिला विचार करत. विवेकाच्या अभावी
मनुष्य असाच राहतो आणि विवेक केला तर तो हळूहळू ईश्वराच्या स्वभावाला जाऊन पोचतो. त्याचं वर्णन जीवदशेत सांगतो. योग्यांनी अभ्यास अमेरिकेत केलाय. पूर्वीच्या काळचा आणि हल्लीच्या सिटीतला असा संगम काळ आहे. रिलिजियस कॉन्फरन्स 1920 साली विवेकानंदांची झाली. त्यावेळी हा विषय मांडला होता अमेरिकेत. इंटलेक्च्युअल बुद्धीने विचार करून प्रसंग ओळखून वागणे, परिस्थिती ओळखून वागणे, लाभ जय आला गैरलाभ होणं, जय अपजय मिळणं, यश मिळणं, कीर्ती मिळणं, म्हणजे व्यवहारात आकांक्षा, विप्सा, इच्छा, मानसिक भूमिकेमध्ये जगाच्या कौतुकात चांगला दिसेल यासाठी त्या विचारांच्या मूल्यांना आपल्या भूमिकेचं माध्यम बनवून त्याच्या बेसिक इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटीवरच्या प्राप्तीसाठी व्यवहारात जे उपाय करावे लागतील लौकिकासाठी, जे मानसिक भूमिकेमध्ये, तर साम दाम दंडभेद जसं हल्ली राजकारणात म्हणतात तसं मनुष्य लौकिकात उभं राहण्यासाठी असंच वागत असतो आणि जगत असतो. पण नवरे बायकांना कळू देत नाही आणि बायका घरात सगळं व्यवस्थित होऊन नवऱ्याला विचारत नाही. पैसे आणले ना गुड मॅन. मुंबईला सगळे सिंधी बायका नवऱ्याला विचारतात 50-500 रुपये कमवले असतील तर हातात ठेवा मग दार उघडते. आधी नवऱ्याला बायकोला पैसे द्यावे लागतात मुंबईला सिंधी लोकांना. अजून इतकं आपल्याकडे गोष्टी आल्या नाही थोडं नशीब. पण इंटेलेक्च्युअल फेडअप मध्ये